म्हणजे महाराष्ट्रात सध्या निवडणुका नाही. मात्र एस-आय-आर प्रक्रिया राबवण्यासाठी आयोग कुठे घाई करतायत का? अनेकांचं अजूनही नामनिर्देशन झालेलं नाही. अनेक ठिकाणी त्रुट्या आढळून येत आहेत. कसं बघताय? आता यांची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेवर आम्ही लक्ष देऊन आहोत. मला असं वाटतं, की आता जेव्हा यांची यादी लागेल, त्यावेळेस त्याच्यामध्ये नेमक्या त्रुट्या काय आहेत, त्यावेळेस त्याच्यावरची प्रतिक्रिया देता येईल. प्रवर्गाच्या एक्झाम्स काल झाल्यात. मात्र प्रत्येक सेंटरवर गोंधळ उडाला. पुन्हा एकदा तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश बघायला मिळत आहे. खरं तर झारखंडमध्ये तिथं पेपर या पद्धतीचं लीक झाला, पेपर त्याच्यामध्ये मुलांचं नुकसान झालं. तिथल्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागितला जातो, तिथल्या सरकारचा राजीनामा मागितला जातो. तसं आता खरं तर महाराष्ट्रामध्येही महाराष्ट्राच्या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. नीट सारख्या पेपर लीक झाले. अनेक केंद्रीय परीक्षामध्ये त्या पद्धतीच्या त्रुट्या आढळल्या. त्यामुळे मला असं वाटतं, की सरकारने आता तरी दुरुस्त झालं पाहिजे. तरुणांच्या आयुष्याशी खेळणं यांनी थांबवलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र ज्या ओबीसीच्या आरक्षित जागा होत्या सरपंचांच्या, त्यापैकी 512 जागा या कमी होत असल्याचं पत्र निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला दिलेलं आहे. हे फडणवीस सरकारचं फेल्युअर आहे. जेव्हा विरोधी पक्षात होते ते म्हणले, की 24 तासात मी ओबीसीचं आरक्षण आणू. आता त्यांचं सरकार येऊन आणि ते सरकार मागच्या काळातही आमचं सरकार यांनी पाडलं आणि पाडल्यानंतर हे सत्तेत बसले. असा एक मोठा कालावधी झाला. 24 तास नाही, अनेक 24 तास पार झाले. ओबीसी समाजावर सातत्यानं अन्याय करणारी जी मानसिकता जी भाजपची आहे त्याच्यातून हे स्पष्ट होतं. वंदे मातरम प्रकरणामध्ये देशभरामध्ये 4 ठिकाणी मुंबई, दिल्ली आणि कर्नाटकामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत भाजपच्या वतीनं. मला असं वाटतं, की जे देशप्रेमाचा आव्हानाचा प्रयत्न हे भाजपची पिलावळ करते आहे, त्यांनी काँग्रेसला देशप्रेम आणि देशहित सांगण्याचं कुठलंही कारण नाही. आणि गांधी परिवारावर ज्या पद्धतीने लांछन लावण्याचं काम करतात हे लोक सातत्यानं, जसं सूर्यावर थुकलं तर थुकलं आपल्या अंगावरच पडतं, हे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मोदींनी लाल किल्ल्यावर जे भाषण दिलं प्रधानमंत्री म्हणून, त्या भाषणामध्ये किती चुका केल्या, काय काय बोलले, ते थोडंसं यांनी त्याच्यातही ऐकावं. त्यांनी सांगितलं, की मोदींनी त्या ठिकाणी लाल किल्ल्यावर भाषण देत असताना सांगितलं, की आपल्या देशातले सैन्य जे सीमेवर असतात ते रोज मरतात. त्याच्यापेक्षा पोलीस आणि लोकांमधला जो वाद आहे त्याच्यामध्ये पोलिसांवर अत्याचार होते अशा पद्धतीचं म्हटले. तर सैन्यांना मरणं असं सांगण्यापेक्षा आपल्या देशाचं सैन्य देशासाठी शहीद होतंय हेही अगर प्रधानमंत्र्याला सांगता येत नसेल आणि गांधी परिवारावर आरोप लावून ते सगळं लपवण्याचा प्रयत्न करतात, हेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.